काही दिवसापूर्वी पनवेलच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होतील अशी माहिती पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे साहेब यांनी आपल्याला दिली होती। यामध्ये 13 ग्रामपंचायतींचा समावेश होता आणि आता शासनाने पनवेल महानगरपालिका स्थापन व्हावी या संदर्भातली जी पहिली अधिसूचना आहे ती जारी केली आहे। त्याच्यामध्ये ह्या 13 ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे। त्याच्यामुळे लोकांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल की महानगरपालिकेला, ही एक संभ्रमावस्था आहे आणि याचा नाहक त्रास लोकांना होणार आहे। या संदर्भात नक्की काय होईल याची माहिती आपण पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे साहेब यांच्याकडून घेणार आहोत। साहेब नमस्कार। लोकांच्या मनात एक भीती आहे, संभ्रम आहे की आता काय होईल, आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना सामोरं जावं लागेल, काय होईल या संदर्भात? राज्य शासनामार्फत पनवेल महानगरपालिकेच्या प्रारूप अधिसूचनेची प्रसिद्ध झाल्याबाबत माहिती प्राप्त झालेली आहे। राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग ह्या वेगवेगळ्या दोन स्वायत्त संस्था आहेत। त्या अनुषंगाने राज्य शासनाने महानगरपालिका संदर्भात जी प्रक्रिया आहे, प्रारूप, त्यानंतर हरकती स्वीकारणे, दावे स्वीकारणे हरकतीचे आणि अंतिम प्रसिद्धी ही स्वतंत्र बाब राहणार आहे। आणि राज्य निवडणूक आयोगाकडनं ज्या ग्रामपंचायतच्या सेन्सेस कोडमध्ये एकत्रित झाल्या होत्या आणि निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या त्या ग्रामपंचायतच्या प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया देखील चालू आहे। राज्य शासनामार्फत महानगरपालिकेची निर्मिती ही स्वतंत्र बाब आहे आणि राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका ही स्वतंत्र बाब आहे। आता राज्य निवडणूक आयोगामार्फत सध्या ग्रामपंचायतच्या मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी आम्ही केलेली आहे। त्यामुळं आमचा देखील हेतू हाच राहील की दोन वेळेस कर्मचारी, शासकीय यंत्रणा, निवडणुकीचा खर्च वाचावा याकरिता देखील अंतिम प्रसिद्धी झाल्यानंतर, जर ग्रामपंचायतची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही देखील आमच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठवून या संदर्भात मार्गदर्शन मागणार आहोत। म्हणजे आपलं म्हणणं की आपण निवडणूक आयोगाला माहिती देणार आहोत की ह्या गोष्टी लोकांना त्रास होणार आहे, म्हणजे त्याच्या स्थगितीविषयी आपण डायरेक्टली मागणी करणार आहात का? निवडणूक ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्ररित्या घेतली जाते। फक्त आज रोजी अस्तित्वात आलेली वस्तुस्थिती ही राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून त्या संदर्भात ते काय निर्णय घेतील या संदर्भात आम्ही त्यांना कळवणार आहोत। मुख्य म्हणजे इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी देखील स्थगितीची मागणी केलेली आहे। आपल्या विभागामार्फत डायरेक्ट स्थगिती यावी या निवडणुकीसंदर्भात अशी मागणी केली जाऊ शकते का? तशी स्वतंत्र मागणी आमच्यामार्फत करता येणे शक्य होणार नाही। मात्र वस्तुस्थिती दाखवणे आणि ह्या दोन निवडणुका, लगतच निवडणुका दोन एकत्रित येत असल्यामुळे त्या निवडणुकीसाठी लागणारं मनुष्यबळ, ॲक्विजिशन करावं लागणारी यंत्रणा आणि त्यासाठी लागणारा खर्च हा मात्र ग्रामपंचायतच्या निवडणुका थांबल्या तर टाळता येणार आहे।